आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा 770 बातम्या। पुण्यामधल्या भावे हायस्कूल जवळ एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवलं। अपघातामध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी तर 9 जण किरकोळ जखमी। मद्यप्राशन करून चालक कार चालवत असल्याची माहिती। कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे अपघातामधल्या जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। जी मदत लागेल ती आम्ही करू, शिंदेंचं विद्यार्थ्यांना आश्वासन। संभाजीनगर दरोड्याच्या प्रकरणी आणखी 4 जणांना अटक। संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेसह 4 जणांना अटक झाली आहे। बाळासाहेब इंगोलेनंच दिली लड्डांच्या घरी असणाऱ्या सोन्याची टीप। डिसेंबर महिन्यामध्ये काही कारणांवरून उद्योजक संतोष लड्डा बाळासाहेब इंगोलेला ओरडले होते आणि त्याचाच राग मनात धरून इंगोलेने ही टीप दिल्याची माहिती। संतोष लड्डांच्या 5.5 किलो सोन्याच्या दरोड्यामध्ये आतापर्यंत 10 जण अटकेत। गुन्ह्याची ही उकल, मात्र प्रत्यक्षामध्ये एवढं सोनं गेलं कुठे याचा अद्यापही शोध लागलेला नाही। वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये रुखवातासाठी 1,50,000 रुपयांचा खर्च। वैष्णवीच्या वडिलांची अंजली दमानी यांना माहिती। शशांक हगवणेच्या मामीनेच तयार केला होता 1.5 लाखांचा रुखवात। वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। दोघांचीही एकत्र चौकशी करायची असल्यामुळे कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली। निलेश चव्हाण याला सोबत घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांची त्याच्या घरी झाडाझडती। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल जप्त तर निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट सुद्धा जप्त। निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घरी पोलिसांकडून 1.5 तास तपासाचा भाग म्हणून पोलीस निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्ड सुद्धा तपासणार। वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी स्वाती कसपटेकडे देण्याचा निर्णय। सध्याच्या परिस्थितीमध्ये वैष्णवीच्या बाळावरती चांगले संस्कार होण्यासाठी हीच योग्य व्यक्ती असल्याची कसपटे कुटुंबियांची माहिती। 5 लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा सासरी छळ। हुंडा दिला नाही तर नक्षल्यांकडून कुटुंबाला ठार मारण्याची दिली धमकी। विवाहितेच्या वडिलांची भंडारा पोलिसांमध्ये तक्रार। पती, सासू सासरे, नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल। सुप्रियाताई सध्या परदेशामध्ये आहेत। त्या परतल्याच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विषयांवरती काय भूमिका घेतात हे बघावं लागेल। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं सूचक विधान। मंत्री गुलाबराव पाटील यांची खासदार संजय राऊत यांच्यावरती सडकून टीका। राऊत पांढऱ्या पायाचा माणूस, जिथे जाईल तिथे सगळं संपतं, गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल। मालेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान। या अभियानाच्या अंतर्गत खासदार संजय राऊत मालेगावच्या दौऱ्यावर। दुपारी 2:30 वाजता अभियानाचं आयोजन। मंत्री संजय राठोड आज बीडच्या दौऱ्यावर। संजय राठोड घेणार माजलगाव इथे बंजारा समाजामधल्या पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक आणि यानंतर विकास कामांची करणार पाहणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर। यावेळेला शिंदेंच्या हस्ते जिल्ह्यामधल्या विविध विकास कामांचं लोकार्पण। अमरावती महानगरपालिकेवरती भाजपचाच महापौर राहील, आमदार रवी राणा यांचं विधान। भाजपसोबत युवा स्वाभिमानी पक्षाची युती असणार असल्याचं सुद्धा रवी राणांनी केलं जाहीर। भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा। याआधी भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर। मात्र 22 जागांच्या संदर्भात अंतर्गत वाद असल्यामुळे ही यादी रोखली होती। चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी हरीश शर्मा यांची नियुक्ती तर चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासनगोट्टुवार यांची नियुक्ती। दोन्ही पदांवरती आपल्याच गटाच्या व्यक्तीची नियुक्तीसाठी सुधीर मुनगंटीवार विरोधक यांच्यामध्ये रस्सीखेच होती। जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीड भाजपमध्ये देखील नाराजी। जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड केल्यामुळे भाजप आमदार सुरेश धस नाराज। जिल्हाध्यक्ष निवडीच्या संदर्भात सुरेश धस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार। दक्षिण मुंबईमध्ये भाजपकडून जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी यांना संधी। अनेक पुरुष पदाधिकारी जिल्हाध्यक्षपदासाठी होते इच्छुक। अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे पदासाठी केली होती मोर्चेबांधणी।
जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत नाराजी. दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरती भाजपचे कार्यकर्ते नाराज. तरुणांना संधी देऊ असं सांगूनही 60 वर्षांवरचा जिल्हाध्यक्ष का निवडला? भाजप गोटात दक्षिण मुंबईमधल्या कार्यकर्त्यांचा सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज कुंभमेळ्याची आढावा बैठक होणार आहे. सर्व 13 आखाड्यांचे साधू महंत आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष बैठकीसाठी उपस्थित राहतील. मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून घेतला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज कुंभमेळ्याची आढावा बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी वैष्णव आखाड्याचे महंत नाशिकमध्ये, साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये गोदा आरती संपन्न. आज एसटीचा 77वा वर्धापन दिन. यावेळेला विविध योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्याचंही आयोजन. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदेंसह एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपस्थित राहतील. घाटकोपर कासार वडवली मेट्रो मार्गिकेचं काम युद्धपातळीवरती सुरू. कापूरबावडी आणि माजिवडा भागामध्ये मेट्रोच्या खांबांवरती गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे. ठाणे ते भाईंदर उन्नत मार्ग प्रकल्पाची निविदा रद्द. घोटाळा करण्याचे आदेश भ्रष्टनाथ शिंदे देतात, आदित्य ठाकरे यांचा निशाणा. मुख्यमंत्री फडणवीस भ्रष्टनाथ शिंदेंची चौकशी करणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल. पश्चिम रेल्वेच्या 162 लोकल फेऱ्या आज रद्द होत आहेत. कांदिवली आणि बोरिवलीच्या दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी 36 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. रविवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरती या सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. सकाळी 10:55 पासून ते दुपारी 3:55 हा ब्लॉक आहे. हार्बर लाईनवरती आज सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 पासून 4:40 मेगा ब्लॉक असेल. या काळामध्ये सीएसएमटी ते पनवेलपर्यंतची लोकल सेवा बंद राहील. 5 दिवसांच्या नंतर वरळीमधल्या आचार्य अत्रे स्थानक आजपासून सुरू. पहिल्याच पावसामध्ये भुयारी मेट्रो रेल्वे स्थानकामध्ये पाणी साचलं होतं. विक्रोळी उड्डाणपुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण. वाहतूक, बेट, रंगकाम आणि मार्गरेषा आखणी कामं येत्या 2 दिवसांमध्ये पूर्ण होतील. राज्यामध्ये आज 68 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. सध्या राज्यामध्ये कोरोनाचे 485 रुग्ण सक्रिय आहेत, तर कोरोनामधून बऱ्या झालेल्यांची संख्या सध्या 257. ठाणेकरांवरचं कोरोनाचं संकट वाढलंय. दिवसभरामध्ये 9 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ठाण्यामध्ये 103 रुग्ण आहेत. नायगावमधल्या रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. वसई विरारमधील चिंता आता वाढलेली आहे. विनीत विजय केळी असं या व्यक्तीचं नाव आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 कोरोनाबाधितांची नोंद. दोन्ही रुग्णांची लक्षणं अगदी सौम्य असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. 6 ते 12 जूनपर्यंत देशाच्या बहुतांश भागामध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. 5 जूनपर्यंत कोकण आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक, तर मराठवाड्यामध्ये कमी पाऊस पडेल. बुलडाण्यामध्ये वारंवार कार्यालयामध्ये येऊन सुद्धा जिल्हा मृदा आणि जलसंधारण अधिकारी भेटत नसल्यामुळे शेतकरी संतापले. जिल्हा मृदसंधारण अधिकाऱ्यांच्या खुर्चीची पूजा करून शेतकरी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. सातारा जिल्ह्यामधल्या फलटण-माण तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवरती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पाहणी केली. पेण तरणखोप इथल्या भोगावती नदीवरच्या ब्रिटिशकालीन पूल हा जीर्ण झाल्यामुळे पाडण्यात आलाय. नव्याने बांधलेला पूल वाहतुकीसाठी खुला. जालन्यामधल्या गोदावरी नदीचं पात्र पावसामुळे प्रवाहित. अवघ्या 10 ते 12 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे हे पात्र आता प्रवाहित झालेलं आहे. मुसळधार पावसाने तुळजापूरमधला पाझर तलाव फुटलाय. शेतकऱ्याची शेती आणि उभं पीक वाहून गेलेलं आहे. तलावाच्या सांडव्यावरती खडी क्रेशरचं अतिक्रमण झाल्यामुळे हा तलाव फुटला असा शेतकऱ्याचा आरोप आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करा. सरकारचे आदेश. नुकसान भरपाईची रक्कम ही एकदाच दिली जाणार आहे. शासन निर्णयामध्ये नमूद अटी शर्ती लागू राहणार. नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर 8 मधील विश्वशांती सोसायटीमध्ये एका घराचा स्लॅब कोसळला.
70 वर्षीय आजी जखमी झालेल्या आहेत. विरारमध्ये स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू. 11 दिवसामधली तिसरी दुर्घटना आहे. अल्फिया अब्बास मनासवाला असं या महिलेचं नाव आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती मेंढवन घाटामध्ये अपघात झाला. 3 जणांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले. वाशिमच्या काजळेश्वर गावामध्ये 20 वर्षीय मतिमंद तरुणीचा नग्न अवस्थेमध्ये मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. या तरुणीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीएमडब्ल्यू कारमध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या चोरट्यांचा प्रयत्न फसलाय. 5 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मेंबरला यवतमाळ पोलिसांनी अटक केली. भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा असं याचं नाव आहे. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेमध्ये इमारतीमधली कार पार्किंगची लिफ्ट कोसळली आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर एक मजूर गंभीररित्या जखमी झालाय. कार पार्किंगच्या लिफ्टचं काम सुरू असताना हा अपघात झालेला आहे. परळीच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये आणि या परिसरामध्ये नवीन दर्शन मंडपामध्ये शिजवले मांसाहारी अन्न. शिवसेना तालुका प्रमुख आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी काढले व्हिडिओ. या घटनेमुळे संताप व्यक्त. अमरावतीमध्ये माता रुक्मिणीची पायदळ पालखीचं सासरी पंढरपूरला प्रस्थान. पालखीचं यंदाचं 430वं वर्ष. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधल्या शिक्षकांचा मेळावा. या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शिक्षक मतदारसंघामधून निवडणुकीची केली तयारी सुरू. अनधिकृत भोंग्यांच्या विरोधामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची तक्रार. आरसीएफ पोलीस ठाण्याच्या बाहेर सोमय्यांच्या विरोधात मुस्लिम संघटना आक्रमक. खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून वांद्रेमधल्या भाभा रुग्णालयाची पाहणी. रुग्णांसोबत बातचीत करून अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारलाय. मंत्री आशिष शेलार यांची सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे पोलीस, लोकल पोलीस, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक आहे. या दरम्यान पावसामध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी भरू नये. रेल्वेचे रूळ आहेत ते सगळे साफ असावेत यासाठी त्यांनी निर्देश दिलेले आहेत. खाद्य सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांच्या विरोधामध्ये योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. खाद्य सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या खुशी ट्रेडिंग आणि डीमार्टच्या विरोधामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची ही मोठी कारवाई. ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण समोर आलेलं होतं. ईडीने दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमधल्या 60 ठिकाणी छापे टाकलेत. यामध्ये 1,05,00,000 रुपये पोलिसांनी जप्त केले. पाकिस्तानी हेरगिरीच्या प्रकरणामध्ये एनआयएकडून 8 राज्यांमध्ये छापेमारी. एनआयएकडून 8 राज्यांमधल्या 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रॉनिक साहित्य, संवेदनशील आर्थिक व्यवहार असलेली कागदपत्र या छापेमारीमध्ये जप्त झाली. आणि यानंतर काही सविस्तर बातम्या बघूयात. बातमी आहे पुण्यामध्ये.